काही घरात असं लहान मुलांचं रडणं, रुसणं, फुगणं, खोटं खोटं सगळं रडणं असं बघायला भेटलं ना, भारीच वाटतं नाही. दिवसाची सुरुवातच खूप छान होते. तर नमस्कार, मी अपर्णाच रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मंडळी, आज आपण एका छान अशा मंदिराला भेट देणार आहोत, म्हणजेच मंदिर पाहायला आलेलो आहोत. तर हे मंदिर कुठलं आहे, तुम्हाला ओळखता येतं का किंवा तुम्हाला माहिती आहे का, ते कमेंट करून नक्की सांगा. तर मंदिराच्या खालचा असा काहीसा देखाव होता, तो अगदी मनाला भारावून सोडणारा होता. श्रीकृष्णाची मूर्ती आणि काल्या नागावर ते उभा राहिलेले, आणि अगदी समोर अशी छान अशी गुलाबांची बाग होती, जी अगदी छान स्वच्छ आणि फुललेली होती. त्याला छान बहार आलेला होता. म्हटलं चला मग इथंच 1-2 फोटो क्लिक करूया, म्हणून आम्ही इथं फोटो क्लिक केले. त्याच्यानंतर हे मंदिराच्या बाजूचं तुलसी मातेचं मंदिर अगदी छोटंसं पण खूप छान होतं. तराजू जर का आपल्याला काही दान वगैरे करायचं असेल तर ते इथं करू शकतो. तर हा आहे मंदिरातला आतला गाभारा, जिथं की आम्ही गेलो तेव्हा आरती सुरू होती. आम्ही आरती वगैरे घेतली आणि बाहेर आलो. तर बाहेरच्या भिंतीवर अशी सुंदर अशी रेखाचित्रे रेखाटलेली होती, जी अगदी हुबेहूब जिवंत असल्यासारखी वाटत होती. अगदी छान, आणि प्रत्येक चित्रात वेगळं असं काहीसं त्याचं मत मांडणारं ते चित्र होतं. तर ते पाहिलं, आणि मग नंतर आम्ही मंदिराच्या पुढच्या बाजूने निघालो, म्हणजे बाहेरच्या बाजूने अजून एक मंदिर होतं तिथं. तर तिथं ते मंदिर होतं तिरुपती बालाजीचं प्रतिरूप म्हणतात, तर असं काहीसं. तर याचाही देखावा बाहेरून ही मंदिराचं कळस वगैरे तसंच काहीसा होता, जसं की तिरुपतीला असतं. तर त्यासाठी मग आम्ही तिथं दर्शनाला गेलो. तर इथंही बाहेरचा परिसर अगदी स्वच्छ आणि निसर्गमय हिरवळ सगळा होता. तर इथं हे गोडूला काहीतरी तोडत होतं, आणि बाबा रागवले म्हणून मग ते रुसून पुढं आलं. तर अशा प्रकारे आम्ही इथल्याही मंदिरात गेलो. तर आता इथं याचं असं होतं की मी एकटाच का पुढे जाऊ, तुम्ही पण चला की कशाला फोटो काढताय. तर त्यामुळं मग मी फोटो कमी घेतले आणि पुढं निघालो. या ज्या मंदिराचा कळस आहे तो बाहेरून असा काहीसा दिसत होता. अथंग झोपलेला होता, त्यामुळं तो दर्शनाला वगैरे त्याला रांगेत उभं केलं नव्हतं, बाजूलाच होता. तर ही मूर्ती पाहिली ना, अगदी आपण तिरुपतीला आलो की काय असंच वाटत होतं. त्यानंतर आम्ही त्या मंदिराच्या प्रदक्षिणा घातल्या, आणि त्या मंदिराच्या बाहेर असं काहीसं पूर्ण दगडी असं बांधकाम होतं, आणि त्यातही इथंही खूप छान अशा मूर्ती होत्या. त्यांचेही दर्शन घेतलं, आणि मग आम्ही तिथून पुढं बाहेर निघालो. तर बाहेरही असा सुंदर असा स्वच्छ निसर्गमय परिसर होता. म्हटलं चला आता आलोच आहे तर थोडीशी खरेदीही करूया. इथं छान अशा श्रीकृष्णांच्या गोष्टी भेटतात, म्हणजे त्यांचे कपडे किंवा मूर्ती वगैरे असं काहीसं. तर इथं हा जो देखावा होता, म्हणजे पाण्याचा जो झरा होता, तो शर्विलला घ्यायचा होता, त्यामुळे तो त्याला बघत होता, आणि माझं सगळं लक्ष या मूर्त्यांकडं होतं, ज्या की मला खूप आवडल्या होत्या, पण त्या थोड्याशा कॉस्टली होत्या, त्यामुळं मग मी नाही घेतल्या. त्याच्यानंतर अशी छोटी मोठी खरेदी करायची म्हणून मग आम्ही अजून थोडंसं फिरलो. तर या होत्या श्रीकृष्णांच्या उषा आणि गादी. तर श्रीकृष्ण ची मूर्ती जी आहे, किंवा बाळकृष्ण जे म्हणतो आपण त्यांना, तर ती याच्यावर संध्याकाळी ठेवले जातात. तर त्या काहीशा मूर्त्या होत्या इथं. अजून बरंचसं काहीसं साहित्य होतं इथं, चौरंग वगैरे होते, जे की आपल्याला पूजेसाठी उपयोगी येतात. आणि या ज्या देवाच्या गोष्टी आहात, म्हणजे देवाचे ड्रेस म्हणा, किंवा हार, टोपी, चौरंग असं, तर ह्या अगदी छान प्राईजमध्ये आणि अगदी वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आणि छान भेटतात. म्हणजे कमी किमतीत खूप छान गोष्टी इथं भेटतात. त्यामुळं मग मी आवर्जून इथं आले की या सेक्शनमध्ये येते. तर इथून मी काहीसे लड्डू गोपालसाठी, म्हणजे बाळकृष्णांसाठी ड्रेस घेतले, जे की खूप छान भेटले, आणि सगळं इथं व्यवस्थित भेटतं. चला तर म्हटलं घरी निघूया, कारण उशीर होत होता. तर घरी निघायचं म्हटलं की समोर असे काहीसे पाळणे वगैरे दिसले, त्याला बघत बसले परत. मग थोड्या वेळाने बाहेर आलो, तर बाहेर प्रसाद चालू झालेला होता. मग आम्ही प्रसाद घेतला, आणि या गोडुल्याला हा तिखट प्रसाद खायचा होता. तर तो बाबांबरोबर हा प्रसाद मनसोक्त खात होता. ओठ अगदी लाल होत होते, पण तरी त्याला हाच तिखट प्रसाद खायचा होता. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा, आणि हो, या मंदिरात एकदा नक्कीच या. तर खूप भारी आहे. तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.